चला तर लेक्चरला सुरुवात करूया. आपलं 16 की 17 लेक्चर आहे हे. 63 नंबरचा क्वेश्चन आहे. करडई पिकाचा महत्त्वाच्या जाती कोणत्या आहेत? तर याच्यापैकी कोणत्या करडई पिकाच्या जाती? एक आहे श्रद्धा, सबुरी, भीमा, तारा, साई, सरबती, खीरा, शीतल. तर आपलं राईट आन्सर काय होणार? भीमा व तारा ह्या करडईच्या जाती आहे. श्रद्धा व सबुरी ह्या कशात जाती आहे? तर ह्या बाजरीच्या जाती आहे. खीरा, शीतल ह्या आपल्या काकडीच्या जाती आहे. आणि साई, सरबती टरबूजाच्या जाती आहेत. ह्या टरबूजाच्या जाती आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ हॉर्टिकल्चर रिसर्च कुठे आहे? तर कुठे आहे? ऑप्शन आहेत बंगलोर, नवी दिल्ली, कलकत्ता, पतनगर. तर आपलं राईट आन्सर काय आहे? बंगलोर. चला तर नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघूया. महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोण आहे? तर हरियाल. हे तर सगळ्यांना माहिती आहे. 66 नंबरचा क्वेश्चन आहे. कांदा पिकाच्या अवेळी आलेल्या फुलोऱ्यामुळे नुकसान होते, त्या फुलोऱ्यास काय म्हणतात? तर काय म्हणतात त्या फुलोऱ्यास? कोंब, तुरे, जोडकांदे, डेंगळे. तर काय म्हणतात? डेंगळे असे म्हणतात. अवेळी आलेल्या फुलोऱ्यास नुकसान होते त्यामुळे त्याला डेंगळे असे म्हणतात. कार्ल मार्क्स हा विचारवंत कोणत्या देशाशी संबंधित होता? तर कोणत्या देशाशी संबंधित होता? ऑप्शन आहे जर्मनी, फ्रान्स, रशिया, पोलंड. तर आपलं राईट आन्सर आहे जर्मनी. हे आलेले प्रश्न आहेत जे ग्रामसेवक पेपरला आलेले आहेत, ते मी हे क्वेश्चन घेत आहे तुमचे. त्याच्यामुळे तुम्हाला माहिती होईल की अशा प्रकारचे क्वेश्चन येतात. माझ्या मनाने क्वेश्चन नाही काढले, जे आलेले आहे तेच मी घेत आहे. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे. खालीलपैकी पूर्ण वर्तमानकाळी वाक्य ओळखा. तर कोणतं आहे पूर्ण वर्तमानकाळ रूप असणारे वाक्य? तर ऑप्शन आहे रीनाने लाडू खाल्ला आहे, रीना लाडू खात आहे, रीनाने लाडू खाल्ला असेल, रीनाने लाडू खाल्ला होता. तर आपलं राईट आन्सर काय येणार? रीनाने लाडू खाल्ला आहे. चला तर 75 नंबरचा क्वेश्चन आहे. कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन कोणते आहे? तर एक आहे भूमी, भांडवल, मनुष्यबळ, रसायने. तर आपलं कृषी उत्पादनाचे मूलभूत साधन काय आहे? तर भूमी आहे. भूमीच नसेल तर कृषीचं उत्पादन कसं होणार? हा क्वेश्चन तर सगळ्यांनाच यायलाच पाहिजे नव्हता. किती जणांनी आपल्या मनात व्यवस्थित आन्सर केलं होतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा. 76 नंबरचा क्वेश्चन आहे. आहारशास्त्रानुसार शरीर निरोगी राहण्यासाठी इतर अन्न घटकांबरोबर प्रत्येक माणसाने दर दिवशी किती भाज्यांचे सेवन केले पाहिजे अशी शिफारस आहार तज्ज्ञ करतात? तर 115 ग्रॅम, 70 ग्रॅम, 600 ग्रॅम, 300 ग्रॅम. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 115 ग्रॅम हे आपलं राईट आन्सर आहे. 77 नंबरचा क्वेश्चन आहे. द्राक्ष पिकामध्ये 0.05% इथेनॉल फवारणीनंतर प्रतीक्षा कालावधी किती दिवस असतो? तर किती दिवस असतो प्रतीक्षा कालावधी? 4, 2, 10, 32. तर आपलं राईट आन्सर येणार 10. 10 दिवस वाट बघावं लागते त्याचा पावर कमी व्हायसाठी त्या औषधाचं. चला 78 नंबरचा क्वेश्चन आहे. फळे सुकविताना पूर्व प्रक्रिया म्हणून जी धुरी दिली जाते, कशाची धुरी दिली जाते? स्फुरद, गंधक, कोबाल्ट, हिंग. तर 78 नंबरचं राईट आन्सर आहे कोबाल्ट याची धुरी दिली जाते फळे सुकविताना पूर्व प्रक्रिया याच्यासाठी. 79 नंबरचा क्वेश्चन आहे. कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेली जांभळाची जात कोणती आहे? तर कोकण श्वेता, कोकणर, कीर्ती, कोकण बहाडोली, कोकण तारा. तर आपलं राईट आन्सर आहे कोकण बहाडोली. ही प्रसिद्ध जात आहे. ते सगळ्यांनाच माहीत असणार आणि असायला पण पाहिजे, कारण तेवढा तर अभ्यास तुमचा झालेला लागेलच की नाही. एवढं पण माहीत नसेल तर मग तुमचा अभ्यास शून्यच आहे असंच म्हणावं लागेल, करावं लागेल.
चला तर करा रोज. आणि माझे कृषीयोगचे पण काही लेक्चर आहेत जे येणाऱ्या ग्रामसेवक पेपरसाठी अत्यंत आवश्यक आहे. त्यात पण मी भरपूर सारे असे 200 क्वेश्चन किंवा 150, 120 असे क्वेश्चन घेतलेले आहेत. ते पण तुम्ही नक्की बघून घ्या, जेणेकरून तुम्हाला त्याचा पण थोडा फायदा होईल. माझे थोडे सेटिंगमध्ये ते कमी जास्त झालं आहे, त्याच्यामुळे लॉंग करून बघा व्हिडिओ, पोज करून बघा, तुम्हाला म्हणजे व्यवस्थित बघता येईल, वाचता येईल त्यातले क्वेश्चन. ते तुम्ही नक्की बघा. 80 नंबरचा क्वेश्चन आहे, पक्व ऊसाचे ब्रिक्स रीडिंग किती असते? तर किती असते? 8 ते 10, 12 ते 16, 10 ते 14, 20 ते 24. तर 80 नंबरचा क्वेश्चन आपलं राईट आन्सर आहे. 20 ते 24 हे पक्व ऊसाचे ब्रिक्स रीडिंग असते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. फ्लावर या पिकात काढणी केल्यास ही विकृती दिसते, तर कोणती विकृती दिसते काढणी केल्यास? क्रॅकिंग, ग्रीनिंग, रायसिनेस, ब्लॅक हार्ट, कोणती दिसते? 81 नंबरचा क्वेश्चन आहे. तर आपले 4 आन्सर आहे. ब्लॅक हार्ट ही विकृती फ्लावर या पिकात आढळून येते. बियाण्यात माती किंवा वाळू मिसळून पेरणी करणे कोणत्या पिकाची शिफारस आहे? तर ऑप्शन आहे ज्वारी, तीळ, बाजरी, मटकी. याचं राईट आन्सर तर सर्वांना माहितीच असणार आहे, तीळ. कारण तीळ बी खूप म्हणजे बारीक असतात, त्याच्यामुळे ते एकदम जवळजवळ झाडं निघते, तसं पेरलं येतं. त्याच्यामुळे त्याच्यात रेती किंवा माती किंवा आणखी काही जे मिसळायचं असं मिसळण्यालायक जे वस्तू असतात ते मिसळून, जास्त करून वाळूच मिसळतात आणि ते तसं पेरतात. त्याच्यामुळे ते झाडं थोडे लांब लांब किंवा बी थोडं लांब लांब निघते, पडते जमीन. तर तीळ हे आपलं राईट आन्सर आहे. चला नेक्स्ट क्वेश्चन बघूया. मऊ फळांचे रस काढण्यासाठी हे साधन वापरतात, तर कोणते साधन वापरतात मऊ फळाचे रस काढण्यासाठी? तर बास्केट प्रेस, मड प्रेस, ट्यूब प्रेस, प्रेशर ज्युसर. तर 83 नंबरचा आन्सर आहे ट्यूब प्रेस हे वापरतात. चला 8 नंबरचा क्वेश्चन आहे, मीज माशी ही पिकांवरील कीड आहे, तर कोणत्या पिकांवरील कीड आहे? मका, ज्वारी, कापूस, ऊस. तर मीज माशी ही ज्वारी पिकावरील कीड आहे. तो कोणत्या पिकावरील आहे? ज्वारी पिकावर. 99 नंबरचा क्वेश्चन आहे, चुकीचा अर्थ असणारी वाक्यप्रचाराची जोडी शोधा. तर ताटातूट होणे, वियोग होणे बरोबर आहे. सज्ज होणे, तयार होणे हे पण बरोबर आहे. कौल देणे, निर्णय देणे हे पण बरोबर आहे. तर काय म्हणतात? चुकीचा अर्थ असणारी. तर आपल्याला राईट आन्सर काय ना? 2 हात करणे, मदत करणे ही आपली चुकीची जोडी झाली. 2 हात करणे म्हणजे लग्न होणे. ओके. तर आपल्याला चुकीची जोडी विचारली. चुकीची किंवा राईट हे नक्की तुम्ही क्वेश्चन पूर्ण वाचत चला, त्याच्यामुळे भरपूर काही क्वेश्चन मुलांचे चुकतात. शेवटपर्यंत वाचत नाही, सुरुवातीचं वाचतात आणि आन्सर देऊन देतात, त्याच्यामुळे पण आपले भरपूर आन्सर चुकीचे निघतात. चला नेक्स्ट, स्ट्रेप्टोसायक्लिन हे काय आहे? तर काय आहे स्ट्रेप्टोसायक्लिन? बुरशीनाशक, प्रतिजैविक, जैविक कीटकनाशक, आंतरप्रवाही बुरशीनाशक. तर काय आहे? आंतरप्रवाही बुरशीनाशक. आपलं राईट आन्सर 4 आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघूया. गडलिंग ही क्रिया कोणत्या फळपिकात प्रचलित आहे? तर कोणत्या फळपिकात प्रचलित आहे गडलिंग ही क्रिया? संत्री, द्राक्ष, अंजीर, बोरं. तर आपलं राईट आन्सर काय येणार? द्राक्ष. द्राक्षामध्ये गडलिंग करतात. उथळ जमिनी. तर माझा तुम्हाला आणखी एक प्रश्न आहे, द्राक्षामध्ये आणखी कोणती क्रिया करतात? आन्सर कमेंटमध्ये नक्की द्या. चला तर नेक्स्ट क्वेश्चन आहे, उथळ जमिनीची खोली किती असते? तर किती असते? ऑप्शन आहे 22.5 सेंटीमीटरपर्यंत, 20.5 सेंटीमीटरपर्यंत, 110 सेंटीमीटरपर्यंत,
45 सेंटीमीटरपेक्षा जास्त. तर आपला राईट आन्सर काय होणार? 20.5 म्हणजे 20.5 सेंटीमीटरपर्यंत जमिनीची खोली असते, ते पण उथळ जमिनीची. प्रत्येक जमिनीची खोली ही वेगवेगळी आहे, त्याच्यामुळे आन्सर पण व्यवस्थित लक्षात ठेवा. चला तर 109 नंबरचा क्वेश्चन आहे. भाज्यांचा 1 हेक्टर लागवडीसाठी रोप तयार करण्याकरता किती आर क्षेत्रावर गादे वाफे करावेत? तर किती आर क्षेत्र? 2 ते 3, 4 ते 6, 15 ते 20, 20 ते 40. तर किती आर क्षेत्रावर करावे? ऑप्शन नंबर 3, 15 ते 20. 110 नंबरचा क्वेश्चन आहे. कापूस पिकासाठी ही जमीन अधिक योग्य असते. तर कोणती योग्य असते? हलकी, मध्यम, भारी काळी, लॅटेरा. तर 110 नंबरचा क्वेश्चनचा राईट आन्सर आहे भारी काळी, म्हणजेच रेगूर जमीन आवश्यक असते कापूस पिकासाठी. चला नेक्स्ट नंबरचा क्वेश्चन बघूया. विषाणूजन्य रोगाचा प्रसार करणाऱ्या वाहक कीटकास काय म्हणतात? तर काय म्हणतात? सेप्टर, रेक्टर, व्हेक्टर, बॅक्टर. तर आपलं राईट आन्सर काय येणार? व्हेक्टर. व्हेक्टर हे आपलं राईट आन्सर आहे. रसशोधक किडीच्या विष्ठेमुळे खालील पानांवर कोणते दुष्परिणाम दिसून येते? तर कोणते दुष्परिणाम दिसून येतात? पांढरी बुरशी, काळी बुरशी, कोडे रोग, स्मट. तर आपलं राईट आन्सर काय होणार? 2, काळी बुरशी हे दुष्परिणाम दिसून येते. यांत्रिक बळ व मनुष्यबळ एकमेकास काय आहे? तर मारक, पूरक, बदली, त्रासदायक. तर काय? पूरक आहे. शब्दाचा सरळ अर्थ येते एकमेकास पूरक आहे. त्याच्यामुळे गोंधळायचं नाही. असा क्वेश्चन आला तर दिमाग जरा शांत ठेवून विचार करून आन्सर सोडवायचं. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. पुढील काव्यपंक्तीतील अलंकार ओळखा. हिरवळ आणिक पाणी, तेथे स्फुरती मजला गाणी. तर कोणते? उपमा, यमक, उत्प्रेक्षा, अनुप्रास. तर आपलं राईट आन्सर आहे ना उत्प्रेक्षा. दिलेलंच आहे. 1 किलोग्रॅम चुना प्लस 1 किलोग्रॅम मोरचून प्लस 1000 लिटर पाणी असे मिश्रण केल्यास तयार होणाऱ्या बोर्डो मिश्रणास किती तीव्रतेचे बोर्डो मिश्रण असे म्हणतात? तर किती म्हणतात? 1%, 10%, 0.1%, 1.10%. तर आपला राईट आन्सर येणार 10% बोर्डो मिश्रण असे म्हणतात तीव्रता. नेक्स्ट क्वेश्चन आहे. एखाद्या तणनाशकाच्या वापरामुळे सर्व प्रकारची तण नष्ट केली जातात अशा तणनाशकास काय म्हणतात? सर्व प्रकारची तण नष्ट केली जातात त्यांना काय म्हणतात? निवडक, शोधक, तीव्र, बिननिवडक. तर त्यांना असं म्हणतात बिननिवडक. बिननिवडक तणनाशकामुळे सर्वच तणे मरतात आणि जे निवडक आहेत ते जे स्पेशल ज्या तणासाठी पाहिजे तेच तणासाठी वापरतात, तेच तण मरतात. त्याने बाकीचे तण मरत नाही, त्याला निवडक म्हणतात. तर चला नेक्स्ट क्वेश्चन. तर हे तुम्ही दोन्ही व्यवस्थित लक्षात ठेवा. 117 नंबरचा क्वेश्चन. निंबोळी पेंडीमध्ये नत्राचे प्रमाण किती टक्के असते? तर किती टक्के असते निंबोळी नत्राचे प्रमाण? 5%, 3%, 16%, 21%. तर 5% असते. 118 नंबरचा क्वेश्चन आहे. ऊती संवर्धनासाठी हे प्रामाणिक माध्यम वापरतात. तर कोणते माध्यम वापरतात? SM, हॉमलन, SS, MS. तर आपलं राईट आन्सर येणार MS हे पद्धत वापरतात ऊती संवर्धनासाठी. टोमॅटोचा फळ लवकर पिकून त्याचा गडद रंग येण्यासाठी 500 ppm ची फवारणी करावी. 500 ppm ची फवारणी करावी. कशाची? जिब्रेलिक, GA, NA, 6BA, इथेल. तर आपलं राईट आन्सर काय येणार? इथेलची फवारणी करावी लाल रंग येण्यासाठी, गडद. नेक्स्ट क्वेश्चन आहे.
महाराष्ट्रात मोसंबीच्या या जातीची सध्या लागवड केली जाते. तर कोणत्या जातीची लागवड केली जाते महाराष्ट्रात? नगर, माल्टा, न्यूसेलर, न्यूक्लियर. तर आपलं राईट आन्सर काय होणार? न्यूसेलर ही महाराष्ट्रात लागवडीची जात आहे मोसंबीची. तूर उत्पादनात भारताचा जगात कितवा क्रमांक लागतो? तर पहिला, दुसरा, तिसरा, चौथा. तर आपलं राईट आन्सर काय होणार? पहिला. तूर उत्पादनात महाराष्ट्राचा जगात पहिला क्रमांक लागतो. भारताचा जगात पहिला क्रमांक लागतो. आणि महाराष्ट्रात पण तूर उत्पादन जास्त होते आणखी इतर जिल्ह्यापेक्षा. चला नेक्स्ट क्वेश्चन आहे. नाशिक जिल्हा उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. तर कशाच्या उत्पादनासाठी नाशिक जिल्हा प्रसिद्ध आहे? कांदा, बटाटा, हळद, संत्री. तर आपलं राईट आन्सर काय होणार? नाशिक हा जिल्हा कांदा लागवडीसाठी प्रसिद्ध आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. हरभऱ्याचा हा काबुली वाण आहे. तर कोणता आहे? विशाल, विजय, विश्वास, विराट. तर आपलं राईट आन्सर काय होणार? विराट हा हरभऱ्याचा काबुली वाण आहे. व्हर्मिक्युलाइट हे प्रकारचे खनिज माध्यम म्हणून वापरतात. तर कोणते माध्यम खनिज म्हणून वापरतात? मायका, कॉर्टर, डोलोमाइट, इलाइट. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 1 मायका. 125 नंबरचा क्वेश्चन आहे. आधुनिक भात गिरणीत 100 किलोग्रॅम भातापासून पांढऱ्या तांदळाचा उतारा किती मिळतो? तर आपला ऑप्शन आहे 63 किलोग्राम, 65 किलोग्राम, 72 किलोग्राम, 82 किलोग्राम. तर आपला राईट आन्सर काय येणार? राईट आन्सर आहे आपला 2 65 किलोग्राम. संगणकात दिलेल्या माहितीची प्रक्रिया, उदाहरणार्थ शब्द प्रक्रिया, गणितीय प्रक्रिया इत्यादी करणाऱ्या प्रणालीस काय म्हणतात? ऑपरेटिंग सिस्टीम, स्पेशल सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर, विंडोज. तर आपलं राईट आन्सर काय होणार? 3 नंबर ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. 128 नंबरचा क्वेश्चन आहे. मध्यवर्ती अन्न तंत्रज्ञान संशोधन संस्था कोठे आहे? तर आपले ऑप्शन आहे राहुरी, बेंगलोर, म्हैसूर, मुंबई. तर आपलं राईट आन्सर येणार म्हैसूर. म्हैसूर हे आपलं राईट आन्सर आहे. नेक्स्ट क्वेश्चन आहे. द्राक्षे पॅकिंग करताना बुरशीपासून संरक्षणासाठी काय वापरतात? ग्रेप प्रोटेक्टर, ग्रेप गार्ड, ग्रेप हार्ड, ग्रेप ऑइल. तर 129 नंबरचा क्वेश्चन आहे. 2 नंबर त्याचं आन्सर आहे. ग्रेप गार्ड वापरतात. नेक्स्ट क्वेश्चन आहे. भुईमुगात तेलाचे प्रमाण किती असते? तर 48 ते 50%, 68 ते 70%, 18 ते 30%, 28 ते 40%. तर आपलं राईट आन्सर काय येणार? 48 ते 50%. सर्वात जास्त तेलाचे प्रमाण हे भुईमुगात असते. चला शेवटचा आपला क्वेश्चन आहे. कीटकस्पर्शिकेचा अँटिना उपयोग कशासाठी होतो? तर कशासाठी होतो? स्पर्श ज्ञान, वास येणे, शत्रूपासून, वरील सर्व. तर आपलं राईट आन्सर आहे वरील सर्व प्रकारासाठी कीटकांना स्पर्शिकेचा अँटिना उपयोगी होतो. तर तुम्ही क्वेश्चन नक्की बघा, व्हिडिओ बघा. आणि मी पुन्हा मराठी सिरीज पण चालू केली जे व्याकरणदृष्ट्या आवश्यक आहे, कारण त्याच्यावर पण 30 मार्काचे क्वेश्चन येतात ग्रामसेवकमध्ये. आणि तसे पण मी आता जे आपले पेपर सेट घेत आहे मी, त्यात मराठी आणि जनरल नॉलेज पण चालू करणार आहे, ज्याच्यामुळे तुमचं 3 भाग होऊन जाईल. तुमचं म्हणजे 3 भाग लर्न होऊन जाईल. एक तर कृषीचे जे तांत्रिक आहे ते पण होतील आणि चालू घडामोडी पण होतील, जे आवश्यक आहे ते. आणि मराठी व्याकरणचे पण जे तुम्हाला आलेले आहे त्याच्यावरून समजतील का समोर आपल्याला कशा पद्धतीचे क्वेश्चन येतील. चला तर त्यांना तुम्ही उत्तम प्रतिसाद द्या. आणि जे मी आधी लेक्चर घेतले आहे कृषी सेवकचे, ग्रामसेवकचे, ते पण तुम्ही नक्की बघा. त्याच्यामुळे पण तुम्हाला भरपूर काही फायदा होईल. त्याच्यात पण मी भरपूर काही सिलेबस कवर केला आहे. चला तर भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये.